नमस्कार मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत माननीय शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात SCRT पुणे, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसेच माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रेरणेने आणि माननीय मुख्याध्यापक श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल सोलापूर व सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मी श्री सुभाष चंद्राम नागरसे, सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल सोलापूर, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 6 त्रिकोणमिती वर आपल्याशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, आपणा सर्वांचं मनापूर्वक मी स्वागत करतोय. चला तर आपण सुरुवात करूया. आज त्रिकोणमिती भाग 1. या भागामध्ये आपल्याला त्रिकोणमितीची ओळख, त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील सहसंबंध, कोसेकँट, सेकँट आणि कोटँजंट अनुक्रमे कोसेक, सेक आणि कॉट या त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि या त्रिकोणमितीय नित्य समानतेवर चर्चा करायची आहे. चला तर आपण ओळख करून घेऊया त्रिकोणमिती या प्रकरणाची. मित्रांनो, आपल्या जीवनात त्रिकोणमितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मानवाच्या सभोवतालचं संपूर्ण जीवन हे त्रिकोणमितीच्या विविध उपयोगांनी व्यापलेलं आहे. याबद्दल आपण खरंच अनभिज्ञ आहोत. घराची रचना असेल अथवा कोणत्याही कारची, वाहनाची रचना करणं असेल, तिथे त्रिकोणमितीचं कार्य अनमोल आहे. याचा अर्थ असा नाही की त्रिकोणमितीशिवाय काही शक्यच नाही आहे, परंतु बरेचसे संभोग, संकल्पना या त्रिकोणमितीवर अवलंबून आहेत. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असे बरेचसे क्षेत्र आहेत की जसं संशोधन आहे, उत्पादन आहे आणि विकास आहे. म्हणजेच रिसर्च असेल, प्रोडक्शन असेल किंवा डेव्हलपमेंट असेल, येथे या त्रिकोणमितीचा खूप उपयोग होतो. मित्रांनो, SSC बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण महत्त्वाचं आहे. कारण या प्रकरणावर विकल्पसह 7 गुणासाठी प्रश्न असणार आहेत. यापूर्वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही या प्रकरणांविषयी माहिती घेतलेली आहे. यावर्षी आपल्याला खालील उपघटक यावर अभ्यास करायचा आहे. त्रिकोणमितीय गुणोत्तरे. गेल्या वर्षी आपण 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरं अभ्यासले, अनुक्रमे साइन, कॉस आणि टॅन. आज आपल्याला उर्वरित 3 त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा विचार करायचा आहे. त्यानंतर त्रिकोणमितीय नित्य समानता, उन्नत कोन आणि अवनत कोन आणि उंची व अंतरे यावरील उदाहरणांवर चर्चा करायची. मित्रांनो, चला तर आज आपण या प्रकरणावर चर्चा करूयात. प्रथम आपण या त्रिकोणमितीची ओळख करून घेऊया. त्रिकोणाच्या विशेषतः काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या गणिताची शाखा म्हणजेच त्रिकोणमिती. प्राचीन काळापासून खगोलशास्त्र असेल, वस्तू रचनाशास्त्र असेल, आंतरमापन यासाठी त्रिकोणमितीचा वापर होतच होता. त्रिकोणमिती म्हणजे कोन, अंतर आणि उंची यामधील सहसंबंधाचा अभ्यास. गणितशास्त्राच्या या शाखेमध्ये कोनांचा विशिष्ट फलनांचा अभ्यास होतो. एखाद्या विशिष्ट प्रश्नातील ज्ञात कोन आणि अंतरे यावरून अज्ञात कोन आणि अंतरे शोधण्यास या त्रिकोणमितीचा उपयोग होतो. प्रत्यक्ष मोजण्यास अवघड अशी डोंगराची किंवा तत्सम गोष्टींची उंची किंवा नदीची रुंदी इत्यादीचे अचूक मोजमाप या त्रिकोणमितीच्या साहाय्यानं आपल्याला सहजपणे करता येतं. स्थापत्यशास्त्रामध्ये मोठाले प्रकल्प असतील, इमारती, रस्ते यांचे आराखडे बनवणं असेल, या त्रिकोणमितीचं महत्त्वपूर्ण मदत होतं. ग्रह आणि तारे यांची स्थाने निश्चित करणं, त्यांच्या भ्रमणमार्गाचं गणित करणं इत्यादी ज्योतिषशास्त्रीय अभ्यासात गोलीय त्रिकोणमिती उपयोगी पडतं. नौकानयन असेल, विमानविद्या असेल, भूसर्वेक्षण असेल, प्रक्षेपिकी विद्या
शास्त्र या विषयामध्ये त्रिकोणमितीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, आता आपण थोडंसं मागच्या वर्षी काय शिकलं ते आठवूयात. या बाजूच्या आकृतीमध्ये त्रिकोण ABCमध्ये कोण 90 आहे B, कोण Cचं माप आहे थीटा. आता गेल्या वर्षी शिकलेलं पहिलं त्रिकोणमितीय गुणोत्तर होतं साइन थीटा. याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, कोण थीटा समोरची बाजू भागिले कर्ण बरोबरच AB छेद AC. म्हणून दुसरा आहे कॉस थीटा, कोण थीटा लगतची बाजू भागिले कर्ण. म्हणून कॉस थीटा बरोबर आपण लिहू शकतो BC छेद AC. तसंच टॅन थीटा बरोबर कोण थीटा समोरील बाजू भागिले कोण थीटा लगतची बाजू, म्हणजेच टॅन थीटा बरोबर AB छेद AC. मित्रांनो, आकृतीवरील आपल्याला किमती मिळाल्या साइन थीटाची AB छेद AC, कॉस थीटाची BC छेद AC आणि टॅन थीटाची AB छेद BC. या त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये काही सहसंबंध आहे, त्याचा विचार करूया. त्रिकोण ABCमध्ये कोण B 90 आहे, तर उर्वरित कोण A आणि कोण C या दोघांच्या मापांची बेरीज 90 यायला हवं. बरोबर आहे, कारण त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. आता कोण C थीटा आहे म्हणून कोण Aचं माप येणार 90 वजा थीटा. तर साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा हे पहिलं गुणोत्तर आपल्याला मिळतं सहसंबंध. दुसरा आहे कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा. तिसरा आहे टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर 1 आणि साइन थीटा भागिले कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. या सर्व गोष्टी आपण इयत्ता 9वीच्या त्रिकोणमिती या पाठामध्ये अभ्यासलेलं आहोत. मित्रांनो, चला त्या त्रिकोणमितीय एक समीकरण आपल्याला मिळतं जे आपण गेल्या वर्षी अभ्यासलं, ते म्हणजे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. हेच आपल्याला असंही लिहिता येतं, कंसात साइन थीटाचा वर्ग कंस पुरून अधिक कंसात कॉस थीटाचा वर्ग कंस पुरून बरोबर 1 असंही लिहिता येतं. हे सारणी देखील आपण गेल्या वर्षी अभ्यासलेले. जर कोणाची मापं 30 अंश 0 60 45 90 किंवा 0 30 45 60 90 अंश असं असतील तर खालील सारणी आपल्याला मिळतं. 0 30 45 60 90 अंश ही कोणं दिलेली आहेत, कोणाची मापं आहेत. साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा हे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत. इथे या सारणीमध्ये फक्त या कोणाच्या मापात तुम्ही पाठ करत बसू नका. तर लक्षात कसं ठेवायचं ते एक मी ट्रिक सांगतो. आता साइन थीटाचं लक्षात ठेवलं की बाकी सगळे आपल्याला लिहिता येण्याजोगे आहेत. बघा, 0 30 45 60 90 ह्या प्रत्येक त्याच्या खालच्या रकान्यामध्ये तुम्ही 1 ते 4 अंक लिहा. 0 ते 4 अंक 0 1 2 3 4. 0 खाली 0 30 खाली 1 45 खाली 2 60 खाली 3 आणि 90 खाली 4 आणि सगळ्याला 4 ने बघा. म्हणजे पहिल्या रकान्यात येणार 0 खाली 0 भागिले 4, दुसऱ्यामध्ये 2 भागिले 1 भागिले 4, तिसऱ्यामध्ये 2 भागिले 4, 60च्या खाली 3 भागिले 4 आणि 90च्या खाली 4 भागिले 4. आता प्रत्येकाचं वर्गमूळ घ्या. 0 भागिले 4 0, 0चं वर्गमूळ 0. बघा, पाठ करायची गरज नाही भासली, लक्षात राहिलं ते. 30च्या खाली आपण लिहिलं होतं 1/4. आता वर्गमूळ घ्यायचा त्याचा. 1चं वर्गमूळ 1, 4चा 2 म्हणून साइन 30ची किंमत आली 1/2. आता 45 त्याच्या खाली आपण लिहिलं होतं 2/4. भाग जातो या ठिकाणी. बे 1 बे 2 4. आता एकाचा वर्गमूळ 1 येतो आणि छेदस्थानचा 2चा वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमूळात 2 आहे तसं. म्हणजेच साइन 45ची किंमत आली 1/2. 60च्या खाली लिहिलं होतं आपण 3/4. भागही जात नाही आणि या ठिकाणी 3चं वर्गमूळ काय मिळतं, वर्गमुळात 3 आणि 4चा 2 मिळतो म्हणून साइन 60ची किंमत झाली वर्गमुळात 3/2. आणि 90च्या खाली लिहिलं होतं 4/4. 4/4 म्हणजे भाग जातो. 1/1 म्हणजेच 1 आणि 1चा वर्गमूळ 1. अशा प्रकारे साइन 0 ते 90पर्यंतच्या किमती आपण ट्रिकनी काढू शकलो. आता कॉस थीटाचं काय करायचं. कॉस थीटासाठी फक्त आपण साइनच्या ज्या किमती होत्या त्या उजवीकडून डावीकडे लिहिता यायचं. आता बाण दाखवलेलं आहे तुम्हाला बघा. म्हणून कॉसची किमती लिहित असताना 0 ठिकाणी काय येणार 1,
जे 90ची साईन 90ची किंमत आहे. त्यानंतर 2 नंबरच्या वर्गमुळात 3/2, तिसरं 1/√2, 1/2 आणि 0. आता टॅनसाठी काय करायचं पहा. टॅनसाठी मगाशी आपण सूत्र बघितला, साईन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. म्हणजे तर साईनच्या किमती माहीत झाली, कॉसची किमती माहीत झाली. दोघांचा भागाकार करूया. 0/1 0, 1/2 भागिले वर्गमुळात 3/2, 1/√3, कारण 2 2 कॅन्सल होतात. 45 दोन्ही समान किमती आहेत बघा, साईन आणि कॉसच्या, दोन्ही कॅन्सल होतात, एक उत्तर मिळतं. 60च्या खाली काय आहे, वर्गमुळात 3/2 भागिले 1/2, 2 2 कॅन्सल होतात आणि तुम्हाला मिळतं वर्गमुळात 3. आणि 90चं किंमत मिळते 1/0. ठरवता येत नाही, कारण शून्यानं कोणत्याही संख्येला भागाकार आपण करू शकत नाही आहे. म्हणून 1/0 म्हणजे ठरवता येत नाही किंवा अव्याख्येय असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो ही सारणी महत्त्वाची आहे आणि तुम्ही लक्षात ठेवाल अशी अपेक्षा करतो. यानंतर हे कोसेकँट, सेकँट आणि कोटॅन्जंट अनुक्रमे कोसेक, सेक आणि कॉट ही त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि त्यांची व्याख्या आपण बघूया काय मिळतात. मित्रांनो, बाजूच्या आकृतीत त्रिकोण ABCमध्ये कोन B 90 आहे आणि कोन C θ आहे. यावरून कोसेकँट गुणोत्तराची व्याख्या आपल्याला अशी करता येते, कोनाच्या साईन गुणोत्तराचा व्यस्त म्हणजेच कोसेकँट गुणोत्तर. थोडक्यात आपण कोसेक असं म्हणतो. बघा आकृतीमध्ये त्रिकोण ABC कोन B 90, कोन C θ. व्याख्येनुसार आपल्याला काय लिहिता येईल, साईन थिटा बरोबर AB/AC. परंतु कोसेक थिटा म्हणजे 1/साईन थिटा बरोबर 1/AB/AC. AC अंशस्थानी गेला म्हणजेच तुम्हाला मिळतं कोसेक थिटा बरोबर AC/AB. म्हणून आपल्याला कोसेक थिटा बरोबर कर्ण भागिले कोन थिटा समोरील बाजू असं आपण लिहू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे सेकँट गुणोत्तर. मित्रांनो, या आकृतीत त्रिकोण ABCमध्ये कोन B 90 आहे, कोन C θ आहे. मग याची व्याख्या कशी करता येईल, तर कोनाच्या कोसाईन गुणोत्तराचा व्यस्त म्हणजेच सेकँट गुणोत्तर होय. थोडक्यात सेक असं आपण लिहितो आहे. या आकृतीत त्रिकोण ABCमध्ये कोन B 90, कोन C θ यावरून कॉस थिटा आपण लिहू शकतो BC/AC. परंतु सेकँडच्या व्याख्यानुसार सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा म्हणजेच 1/BC/AC बरोबरच AC/BC असं लिहू शकतो. म्हणजेच सेक थिटाची किंमत AC/BC झाली. यावरून आपण सेक थिटा बरोबर कर्ण भागिले कोन थिटा लगतची बाजू असं लिहू शकतो. मला वाटतं सेकँड आणि कोसेकँट या दोन्ही व्याख्या तुम्हाला लक्षात आली असतील. पुढे जाऊया आपण कोटॅन्जंट गुणोत्तर. मित्रांनो, बाजूच्या आकृतीत त्रिकोण ABCमध्ये कोन B 90 आहे, कोन C θ आहे. आता कोटॅन्जंट याची व्याख्या करत असताना कोनाचा टॅन्जंट गुणोत्तराचा व्यस्त म्हणजेच कोटॅन्जंट गुणोत्तर असं आपण म्हणतो. थोडक्यात कॉट असं आपण ते लिहितो आहे. या आकृतीमध्ये त्रिकोण ABCमध्ये C 90 आहे, B 90° θ म्हणून टॅन थिटा बरोबर AB/BC असं आपल्याला लिहिता येतं. परंतु या कॉट थिटाच्या व्याख्येनुसार कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा म्हणजे 1/AB/BC म्हणजेच BC/AB. याचाच अर्थ कॉट थिटा बरोबर BC/AB आलं. म्हणून आपण कॉट थिटा बरोबर कोन थिटा लगतची बाजू भागिले कोन थिटा समोरील बाजू असं लिहू शकतो. अजून एक लिहिता येतं की कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा भागिले साईन थिटा. आपल्याला माहीत आहे टॅन थिटा म्हणजे साईन थिटा भागिले कॉस थिटा, परंतु कॉस थिटा म्हणजे 1/टॅन थिटा, कारण कॉट थिटाची व्याख्या आपण अशीच केली. आता कॉट थिटाची किंमती ठेवूया. कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा बरोबर 1/साईन थिटाचे कॉस थिटा. कॉस थिटा अंशस्थानी गेला म्हणून तुम्हाला कॉट थिटा बरोबर कॉस थिटा भागिले साईन थिटा असं मिळतं. मित्रांनो, कोसेक, सेक आणि कॉट या गुणोत्तरामधील सहसंबंध काय आहे ते आपण बघूया. या तिन्हीच्या ज्या व्याख्या आपण अभ्यासले, कोसेकँट, सेकँट आणि कॉट, यांच्या व्याख्यावरून काय लिहिता येतं, कोसेक थिटा म्हणजे 1/साईन थिटा. आता हा साईन थिटा आपण डावीकडे नेला तर गुणाकार होतो, म्हणजेच कोसेक थिटा गुणिले साईन थिटाची किंमत नेहमी 1 असते. तसंच दुसरी व्याख्या आपण बघितली सेक थिटा. सेक थिटा म्हणजे 1/कॉस थिटा. आता कॉस थिटा डावीकडे नेला तर गुणाकार झाला, म्हणून सेक थिटा गुणिले कॉस थिटा बरोबर 1. आणि त्यानंतर कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा असं म्हटलं. तसंच
जसं वर कोसेक आणि सेकसाठी केलं, टॅन थिटा डावीकडे आणलं की गुणाकार होईल, म्हणून कॉट थिटामुळे टॅन थिटा ही किंमत नेहमी 1 असते. ही सूत्र आपल्याला विविध उदाहरणं सोडवत असताना लागणार आहेत, म्हणून हे सहसंबंध देखील तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आता आपण मागच्या वर्षी शिकलेले 3 साईन कॉस टॅन आणि यावर्षी आत्ता अभ्यासलेले सेक कोसेक आणि कॉट या सगळ्यांच्या 0, 30, 45, 60, 90 अंश कोणासाठी कोणती किमती मिळत आहेत ते आपण बघूयात. बघा, आता तुम्हाला ही सारणी लक्षात येत असेल. आता सगळं एकत्र केलं आपण. साईन थिटीची किंमत कशी लक्षात ठेवायची तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. साईन थिटाच्या मला किमती मिळाल्या 0, 1/2, 1/√2, वर्गमुळात 3/2 आणि 1 असं पहिल्या रांगेतल्या पहिल्या ओळीतल्या किमती आहेत. आता कॉस थिटा कसं मिळवायचं हे ट्रिक मी तुम्हाला सांगितलं. कसं की साईन थिटाच्या ज्या किमती आपण लिहिले 0 ते 90पर्यंत, आता उलट 90 ते 0पर्यंत जर आपण लिहित गेलो तर तुम्हाला कॉस थिटाच्या किमती मिळतात. हे असे म्हणजे 1 वर्गमुळात 3/2, 1/√2, 1/2 आणि 0. आता टॅन थिटा बरोबर काय, साईन थिटा भागिले कॉस थिटा आहे. मगाशी आपण अभ्यासला 0/1 म्हणजे 0, 1/2 भागिले वर्गमुळात 3/2 म्हणजे 2 2 कॅन्सल झाले, 1/√3 मिळालं. आता 45च्या बाबतीत दोन्ही किमती समान आहेत, 1/√2, 1/√2 दोन्ही कॅन्सल होतात, एक उत्तर मिळतं. 60च्या बाबतीत वर्गमुळात 3/2 भागिले 1/2 2 2 कॅन्सल, वर्गमुळात 3/1 म्हणजेच नुसतं वर्गमुळात 3, 1/0, 1/0 हे ठरवता येत नाही किंमत. टॅन थिटाची मिळाली, यावरून आपल्याला कॉट थिटाची किंमत मिळवणं सोपं आहे. म्हणजे ते कसं, पुन्हा आपण कॉस थिटाचा जसं लिहिला साईन थिटावरून कॉस थिटा लिहिला तसं टॅन थिटावरून कॉट थिटा लिहिता येते. बघा, 90पासून 0पर्यंत लिहित गेलो, ठरवता येत नाही. वर्गमुळात 3, 1, 1/√3 आणि 0. पुढचा येतो तो कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे 1/साईन थिटा, निळ्या रंगाने लिहिलेलं पहिल्या वरचंच आहे. कोसेक थिटाची व्याख्या आपण केली होती साईन थिटाचा व्यस्त, म्हणजेच साईन थिटा 1/साईन थिटाची किंमत 1/0 ठरवता येत नाही. 1/1/2 म्हणजे नुसतं 2, 1/1/2 म्हणजे नुसतं वर्गमुळात 2 आणि 1/√3/2 म्हणजे 2/√3 आणि 1/1 म्हणजे 1. कोसेक थिटाच्या मिळाल्या. आता सेक थिटा मिळवणं सोपं आहे. ते कसं मिळवायचं, जसं कॉस आणि कॉटसाठी केलं तसंच सेकसाठी करायचं. म्हणजेच कोसेक थिटाच्या किमती उजवीकडून डावीकडे आपण लिहित गेलो तर मला काय मिळते, सेक थिटाच्या किमती 1, 2/√2, 3 आणि वर्गमुळात 2, 2 आणि ठरवता येत नाही. अशा प्रकारे ही सारणी देखील तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. थोडंसं लक्षात ठेवलं की सर्व किमती तुम्हाला लक्षात येत राहतील. मित्रांनो, आता आपण पाहूया त्रिकोणमितीय नित्य समानता. हे पहिलं आहे, सिद्ध करा साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. बाजूच्या आकृतीमध्ये बघा, त्रिकोण ABCमध्ये कोण भिन्न आहे, कोण हे थिटा आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी जर वापरलं तर आपल्याला काय मिळतं, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गाइतकी असते. मित्रांनो, आता काय करूया आपण की याच्या दोन्ही बाजूला AC वर्गने भागू. म्हणून आपल्याला पुढची पायरी मिळते, AB वर्ग भागिले AC वर्ग अधिक BC वर्ग भागिले AC वर्ग बरोबर AC वर्ग भागिले AC वर्ग. हेच घातांकाच्या नियमानुसार आपल्याला असं लिहिता येईल, AB/AC कंसपूर्णचा वर्ग अधिक BC/AC कंसपूर्णचा वर्ग बरोबर AC वर्ग कॅन्सल होतं, दोन्ही लोप पावतात आणि उत्तर येतं 1. याला म्हटलं आपण समीकरण 1 म्हणूया. मित्रांनो, आकृतीकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की साईन थिटाची किंमत म्हणजे BC/AC आहे, समोरील बाजू भागिले कर्ण, कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, आणि कॉस थिटाची किंमत आहे कोणालगतची बाजू भागिले कर्ण. म्हणून साईन थिटा तुम्हाला मिळाली BC/AC आणि कॉस थिटा मिळाली AB/AC. या समीकरण 2 मधील किमती समीकरण 1 मध्ये ठेवूयात आपण. मग काय मिळते बघा,
कॉस थिटाचा वर्ग अधिक साईन थिटाचा वर्ग बरोबर 1. म्हणजेच कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल की साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. अशा प्रकारे आपण हे सिद्ध करू शकलो. पुढचे काही नित्य समानता 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. चला याची पहिली पद्धत आपण बघूया. काय सांगितलं ते त्रिकोण ABC मध्ये कोन B 90 अंश आणि कोन A थिटा आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा प्रमेयानुसार आपल्याला काय लिहिता येईल, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आता काय करूया, दोन्ही बाजूला BC वर्गने भागू. काय मिळेल बरं, AB वर्ग छेद BC वर्ग अधिक BC वर्ग छेद BC वर्ग बरोबर AC वर्ग छेद BC वर्ग. पुन्हा घातांकाच्या नियमांचा वापर करूया. म्हणून AB छेद BCचा वर्ग अधिक BC वर्ग कॅन्सल होतो, एक उत्तर मिळतं बरोबर AC छेद BC कंस पूर्णचा वर्ग. याला म्हणूया आपण समीकरण 1. आकृतीवरून कॉट थिटा बरोबर AB छेद BC आणि कोसेक थिटा म्हणजे AC छेद BC. हे समीकरण 2मध्ये ज्या किमती आहेत कॉट थिटा कोसेक थिटा आपण 1मध्ये ठेवू. काय मिळेल मग तुम्हाला, कॉट थिटाचा वर्ग अधिक 1 बरोबर कोसेक थिटाचा वर्ग. म्हणजेच काय झालं, कॉट वर्ग थिटा अधिक 1 बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणजेच 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा असं आपल्याला दाखवता येतं. मित्रांनो, हेच आपण दुसऱ्या पद्धतीने देखील दाखवता येतं. रीत दुसरी आपल्याला माहीत आहे बघा की साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 पहिला आपण सिद्ध केलं होतं, याला 1 म्हणलं. तर समीकरण 1च्या दोन्ही बाजूला साईन वर्ग थिटानी भागूया. काय मिळेल बघा, साईन वर्ग थिटा छेद साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा बरोबर 1च्या साईन वर्ग थिटा. मग साईन वर्ग थिटाचे साईन वर्ग थिटा कॅन्सल झालं, 1 मिळालं अधिक कॉस भागिले साईन, कॉस गुणोत्तर भागिले साईन गुणोत्तर म्हणजे कॉट आहे म्हणून कॉस वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा बरोबर कॉट वर्ग थिटा. तसंच 1 छेद साईन वर्ग थिटा म्हणजेच कोसेक वर्ग थिटा आहे. म्हणून ह्या किमती जर आपण ठेवले तर मला मिळतं 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. चला मित्रांनो, आता अजून एक नित्य समानता आपण अभ्यासूयात. ते म्हणजे 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. पहिली पद्धत आपण घेऊया. त्रिकोण ABC मध्ये कोन B 90 अंश आहे, कोन A थिटा. इथं पुन्हा पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर मला एक समीकरण मिळतं AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. तसं या समीकरणाच्या दोन्ही बाजूला AB वर्गने भागू. AB वर्ग भागिले AB वर्ग अधिक BC वर्ग छेद AB वर्ग बरोबर AC वर्ग छेद AB वर्ग. आता घातांकाचे नियम वापरले, AB वर्ग कॅन्सल झालं, 1 मिळालं अधिक BC छेद ABचा वर्ग बरोबर AC छेद ABचा वर्ग. हे समीकरण 1. परंतु आकृतीवरून काय लिहिता येईल, टॅन थिटा म्हणजे BC छेद AB आणि सेक थिटा म्हणजे AC छेद AB. ह्या समीकरण 2मध्ये असणाऱ्या टॅन थिटा आणि सेक थिटाची किंमत समीकरण 1मध्ये ठेवूया आपण. काय मिळेल आपल्याला, त्यामुळे 1 अधिक टॅन थिटाचा वर्ग बरोबर सेक थिटाचा वर्ग. म्हणजेच काय मिळालं, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, जे आपल्याला सिद्ध करायचं होतं. अजून एक पद्धत आपण वापरूयात. ते म्हणजे बघा या ठिकाणी दुसरी रीत. आपल्याला माहीत आहे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. या समीकरण 1च्या दोन्ही बाजूला कॉस वर्ग थिटानी भागू आपण. काय मिळेल, साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा बरोबर 1 छेद कॉस वर्ग थिटा. आता इथं साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा म्हणजे टॅन वर्ग थिटा आहे आणि कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा 1 आलं होतं, पण 1 छेद कॉस वर्ग थिटा म्हणजे सेक वर्ग थिटा. ते आपण किमती ठेवले म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 3 त्रिकोणमितीय नित्य समानता देखील पाहिले. याचाही उपयोग विविध उदाहरणं सोडवत असताना आपल्याला होणार आहे, म्हणून याचीही व्यवस्थित तयारी करा. आता
एवढ्या सेशनमध्ये आपण काय शिकलो, तर खालील पाठ्यघटकावर आज आपण चर्चा केलेली आहे. त्रिकोणमितीची ओळख करून घेतली, त्यानंतर त्रिकोणमिती गुणोत्तरामधील सहसंबंध पाहिला, त्यानंतर यावर्षी हे नवीन त्रिकोणमितीय गुणोत्तरं पाहिली, कोसेकँट, सेकँट आणि कॉट, कोटॅन्जंट आणि 0°, 30°, 45°, 60° आणि 90° कोनाचे त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी देखील अभ्यासली आणि त्यानंतर त्रिकोणमितीय नित्यसमानता पाहिलं. मित्रांनो, पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. तुमच्या यशासाठी खालील एक वाक्य तुमच्यासाठी बघा. रस्ता सुंदर असेल तर नक्की विचार करा तो कुठे जातो. पहा मित्रांनो, रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका, त्या रस्त्यावर चालत राहा, चालत राहा, चालत राहा. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो.